योग्याची संपदा त्यागानी शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान। योग्याची संपदा त्यागानी शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान। एर एरावरी जायांचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसी। केलिया फावला ठाईचा तोला हो, केलिया फावला ठाईचा तोला हो। तृष्णेचा तो काहो काहवी तो। एर एरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसी। तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीवे भोगी जेल। तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीवे भोगी जेल। एर एरावरी जायांचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसी। विठ्ठल आरूढा श्वेतहंसे भ्रमति च गगने दक्षिणे चाक्षसूत्रं वामे हस्ते च दिव्यांबरकनकमयं पुस्तकं ज्ञानगम्या। स्वां वीणां वादयन्तीं निजकरकमलैः शास्त्रविज्ञानशब्दैः क्रीडन्ती दिव्यरूपा करकमलधरा भारती सुप्रसन्ना। वेदानुद्धरते जगन्निवहते भूगोलमुद्बिभ्रते। दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते। पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते। म्लेच्छान् मूर्छयते दशाकृतिकृते कृष्णाय तुभ्यं नमः। म्लेच्छान् मूर्छयते दशाकृतिकृते कृष्णाय तुभ्यं नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः। पाण्डुरङ्गा करू प्रथम। पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः। दुसरे चरण संताचिया। कृपादान कथेचा विस्तार। कृपादान कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। रणे कृष्ण बिभत्सु संवाद भूतो ऋगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै। कृति निर्मितायेन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु। म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अलंकापूर निवासी माऊली ज्ञानोबारायांच्या परमकृपा आशीर्वादाने परिसरातीलच नव्हे यच्च यावत भारतभूमीतील सर्व साधू संतांच्या परमकृपा आशीर्वादाने आजचं हे विशिष्ट ठिकाणचं कीर्तनरूपी वाक्पुष्प ज्या महापुरुषांच्या
पुण्यतिथी निमित्तानं आपण हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत आहोत। त्या परमपूज्य परमादरणीय परमहंस परिव्राजकाचार्य 1008 गंगा भारती महाराजांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरिता आपल्या सर्व श्रोत्री वर्गाच्या उपस्थितीमध्ये निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारा यांचा अद्वैतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल योग्यांची संपदा त्यागानी शांती उभय लोके कीर्ती सोहळा मान एरेरावरी जायांचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसी। अभंग अद्वैतपर प्रकरणातला असला तरीसुद्धा अभंगाचा जो भाव आहे, अभंगाचा जो अर्थ आहे तो सरळ आणि सोपा आहे। ह्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय योग्यांच्या श्रीमंतीचं वर्णन करतात। योगिनाम मुक्त, योगिनाम पारमार्थिक, पारमार्थिकाची संपत्ती काय आहे, पारमार्थिकाची श्रीमंती काय आहे, पारमार्थिकाची संपदा काय आहे, त्या पारमार्थिकाच्या संपदेचं निरूपण तुकोबारा ह्या अभंगाच्या द्वारे आपल्याला काय करत आहेत, करून दाखवत आहेत। योग्यांची जी संपदा आहे त्यांनी सांगितलं की बाबा योग्यांची जी संपदा आहे ती त्याग आणि शांती आहे आणि ज्यांनी त्याग आणि शांतीचे संपादन केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये कीर्ती आणि मान याचा सोहळा किंवा याचा उत्सव त्यांच्या जीवनामध्ये वारंवार साजरा होत असतो। फक्त भूतलावावरच नाही, सांगितलं उभयलोकी कीर्ती सोहळा मान, त्यांना त्यांची जी कीर्ती आहे उभय लोकामध्ये पसरते आणि त्यांना मान सन्मान जो आहे तो उभय लोकामध्ये प्राप्त होत असतो। एरेरावरी जायांचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसी। आता एरेरावरी त्याग आणि संपदा ज्यांनी संपादन केलेली आहे अशांनाच काय होत असतो, मान सन्मान मिळत असतो। ऐरे गैरे नथू खैरे कोणी यावं आणि त्यांना मान सन्मान मिळावा असं होऊ शकत नाही। त्याकरता त्याग आणि शांती संपादन करावी लागते आणि त्याग आणि शांती संपादन करत असताना ती जर प्राप्त करून घ्यायची असेल भाग्यस्थळी, भाग्यस्थळी नाम त्या ठिकाणी त्यागाची प्राप्ती करून घ्यायची असेल, शांतीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला त्या परीक्षेत उतरावं लागेल, पास व्हावं लागेल। किंबहुना तुम्हाला आपण कोण्या मंदिरात जातो तर त्या ठिकाणी आजकाल काय आहे की बाबा तुम्हाला चेकिंग केल्या जाते, त्या तुमची पडताळणी केल्या जाते। त्याचप्रमाणे ज्यांना त्याग आणि शांती संपादन करून ज्यांना कीर्ती आणि मान उभय लोकामध्ये मिळालेला आहे त्यांच्या अगोदर लोक काय करत असतात, पडताळणी करत असतात। केलिया फावला ठाईचा तो लावो, तृष्णेचा तो कावो काहवी तो। केलिया ज्यांनी ठरवलं की मला स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे, निश्चितच तो स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय राहत नाही आणि जो तृष्णेच्या आहारी गेलेला आहे त्याला तृष्णाग्नी जाळल्याशिवाय राहत नाही। तुकोबाराय शेवटच्या कडव्यामध्ये सांगतात त्या ठिकाणी तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे। तुकोबाराय म्हणतात की बाबा लाभ अकर्तव्य, कर्तव्यातीत होऊन जाणं, कोणत्याही प्रकारचं कर्तव्य, कोणत्याही प्रकारचं कर्म की किंबहुना कोणत्याही प्रकारची वासना, कोणत्याही प्रकारची इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये शेष न राहणं त्याचं नाव आहे अकर्तव्य, कर्तव्यातीत होऊन जाणं। आणि जर जो जीव कर्तव्यातीत होतो तर त्या जीवाला कशाची प्राप्ती होते तर त्या ठिकाणी सांगतात शिवपद जीवे भोगी जेल। हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे। विठ्ठल अभंगाच्या अर्थामध्ये प्रवेश करण्यापूर्वी परिहार देणं अगत्य आहे। किम निमित्तानं आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आपण साजरा करत आहोत हे आपल्याला सर्वांना ज्ञात जरी असलं तरी शिष्टाचार जो आहे त्या शिष्टाचार अनुबद्धाने ह्या ठिकाणी 2 मिनिटाचा परिहार देणं काय आहे, गरजेचं आहे, आवश्यक आहे। तर गेल्या 5 दिवसापासून आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे
आणि अखंड हरिनाम सप्ताह किम निमित्तानं आहे? परमहंस परिव्राजकाचार्य 1008 गंगा भारती बाबांच्या पुण्यतिथी निमित्तानं आपण हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत आहोत. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण श्रीमद भागवती कथेचं सुद्धा पान करत आहोत, रसपान करत आहोत. आणि त्याचबरोबर नंतर 9 ते 11 आपण ह्या संकीर्तनाचा सुद्धा काय घेत आहोत? लाभ घेत आहोत. आणि अखंड हरिनाम सप्ताह मध्ये विनेकऱ्यांचा जो पार आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हा अखंड नाम जप आपल्या ह्या कोठाळा गावामध्ये ज्यांची कथा आहे ह्या ठिकाणी हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज सातोनकर, सातोना खुर्द, खुर्दची का? हा, महाराजजी समोर बसलेले आहेत, व्यासजी समोर बसलेले आहेत. कथेचा सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तं समाश्रयेत. यस सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. सदैव आपण श्रीमद भागवती कथेचं काय करावं? पान करावं, तिचं सेवन करावं, तिचं श्रवण करावं. श्रवण केल्यानं काय लाभ होईल? तर त्या ठिकाणी सांगतात यस्या श्रवण मात्रेनं हरिश्चित्तं समाश्रयेत. जिच्या श्रवण मात्रेनं, जिचं श्रवण केल्यानंतर तो परमपिता परमात्मा आहे, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा, तो निश्चितच श्रवणेंद्रियाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये आविर्भूत झाल्याशिवाय राहत नाही. हे कथेचं सामर्थ्य आहे. एक. दुसरी गोष्ट, जे कथा आपल्याला सांगतात त्यांची महिमा काय आहे? त्यांच्यासारखा दानशूर गोपीगीतामध्ये गोपिकांनी वर्णन केलं कथाकाराचं. तव कथामृतं तप्त जीवनम कविभिरीडितं कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. तव कथामृतं तप्त जीवनम. भगवंता, तुझी जी कथा आहे कशी आहे? खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की ह्या तप्त जीवाला शांतता प्रदान करणारी तुझी कथा आहे. एवढी गोड, तिच्यामध्ये मधुरता आहे, तिच्यामध्ये सरसता आहे, तिच्यामध्ये अत्यंत गोडवा आहे अशी तुझी कथा. बरं, ती कथा कोण कोण गाऊ शकतात? तर ज्यांना मुक्तीची प्राप्ती झाली ते सुद्धा तुझ्या कथेचं काय करतात? गान करतात. परंतु शेवटची जे चरण आहे, शेवटच्या चरणामध्ये खूप सुंदर वर्णन केलं त्यांनी, गोपिकांनी. भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः, की जे तुझ्या कथेचं गान करतात, किंबहुना तुझी कथा सांगतात, त्यांचा सारखा दानदाता ह्या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही. तर असे आपले परमपूज्य परमादरणीय व्यास भगवान आपल्या ह्या धर्ममंडपामध्ये सुद्धा काय आहेत? उपस्थित आहेत. त्यानंतर आता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा आपला अखंड हरिनाम सप्ताह पार पडत आहे, असे आपले गंगा भारतीदास साहेबराव महाराज कोठाळकर, परमपूज्य परमादरणीय मूर्तिमंत वैराग्य ज्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं आणि ज्यांनी आपला हा पूर्ण जिल्हा काय केलेला आहे? आपल्या कीर्तनाने दुमदुमून टाकलेला आहे. आणि आजसुद्धा ते काय करत आहेत? ह्या आपल्या सप्त्यामध्ये सुद्धा त्यांची काल्याची सेवा आपण सर्वजण काय करणार आहोत? श्रवण करणार आहोत. त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सुंदर अशा प्रकारचं नियोजन ह्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर मृदंगावर जे बसलेले आहेत युवराज महाराज, मृदंगमणी, मृदंग महामेरू म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. वयाचा जर विचार केला, थाप टाकावी आणि अंगावर शहारे उत्पन्न व्हावेत अशी त्यांची प्रतिभा, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. आपल्या सप्त्यामध्ये त्यांची खूप सुंदर अशी साथ आपल्या सर्वांना लाभत आहे. त्यानंतर आमच्या संस्थेचे जे शिक्षक आहेत हरिभक्तपरायण राम महाराज काळे, की ज्यांनी सुंदर असं गायन केलेलं आहे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर त्यांना साथ कोणी दिली? महाराजांचं नाव उद्धव महाराज चांदर. उद्धव महाराज, वाह क्या बात है. कन्हैया के सेनापती है, कन्हैयाचे सेनापती आहे उद्धव महाराज. ठीक आहे ना? तुम्हाला माहीत असेल ना द्वारकीचे सेनापतीपद कुणाकडे होतं?
उद्धवांकडे होतं. उद्धव बालभक्त आहे, भगवंताचा बाल सखा आहे. नवे नवे भगवंताचं जे स्वरूप आहे ते स्वरूप प्राप्त झालेलं आहे. शुकाचार्य भगवान, उद्धव भगवान, प्रद्युम्नजी आणि उद्धवजी यांना जर आपण एका लाईनीत जर उभं केलं तर कोण भगवान आणि कोण उद्धवजी ओळखू शकत नाही. कारण त्यांचं चिंतन करून करून त्यांना स्वस्वरूपाची काय झालेली आहे, प्राप्ती झालेली आहे. असं सुंदर गायन त्यांच्या मुखारविंदातून आपण सर्वांनी काय केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. नंतर या ठिकाणी विनेकरी बाबा असतील, त्यानंतर सुंदर असे संस्थेतील विद्यार्थी, गोड असे विद्यार्थी, या संस्थेचे ते काय नाव यांचं महाराजांचं, आनंदे महाराज. आनंदे महाराज म्हणजे ह्या आपल्या परिसराचं वैभव आहे महाराज. त्यांनी खूप असे सुंदर सुंदर बालकं आपल्या ह्या परिसरामध्ये घडवलेली आहेत. ते सुद्धा या ठिकाणी उभे आहेत. त्यानंतर सुंदर अशी रांगोळी ज्यांनी आपल्या हातानं लिहिली किंवा हातानं काढली, अशी जी कला त्यांच्यामध्ये आहे, असे आमचे अच्युत महाराज तौर सुद्धा सोबत आहेत. त्यानंतर आमच्यासोबत रामदास महाराज आलेले आहेत. नवे नवे मग परिसरातील सर्व गुणीजन मंडळ, नवे नवे ज्यांचं हे मंडप आहे काय की जे सुंदर अशी एकदम व्यवस्थापन त्यांचं खूप चांगल्या रीतीने ते पार पाडत आहेत. आणि त्यानंतर जे ह्या कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग करत आहेत आणि उपस्थित सर्व भक्तवर्ग, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल योग्याची संपदा, त्यागानी शांती, उभय लोकी कीर्ती, सोहळा मान. एरेरावरी जायांचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडावेसी. पहा, योग्याची संपदा, योगीनाम पारमार्थिक, योगीनाम मुक्त. तर त्या योग्याची श्रीमंती काय आहे, त्या योग्याची संपदा काय आहे, नवे नवे त्या पारमार्थिकाचं ऐश्वर काय आहे, महाराज ह्या अभंगाच्या माध्यमातून काय करत आहेत, प्रतिपादन करत आहेत. अजून प्रारंभ झाला महाराज. माफ करा, आम्ही ते परिहारामध्ये थोडा जास्त वेळ घेतला असेल, पण काय आहे 9:45 चालत चालली आपली. तरी पण ठीक 11 वाजता म्हणजे 11 वाजता आपलं ज्ञानेश्वर माऊली होऊन जाईल. काही अडचण येणार नाही, कोणत्याही प्रकारचा जास्त वेळ घेतला जाणार नाही. यथामती यथाशक्ती तुकोबारायांच्या माऊली ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादानं जसं चिंतन मांडता येईल, परमहंस परिव्राजकाचार्य गंगा भारती महाराजांच्या आशीर्वादानं जसं चिंतन मांडता येईल, जसं करता येईल, तसं मी करण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. तर पहा, प्रत्येकाची श्रीमंती वेगवेगळी आहे. शेतकऱ्याची श्रीमंती वेगळी आहे. शेतकऱ्याची श्रीमंती काय आहे, शेतकऱ्याची श्रीमंती आहे त्याची शेती. त्या शेतीला जर विहीर असेल, त्या शेतीला जर पाणी सोबत असेल, तर त्याची श्रीमंती आणखीनच द्विगुणित होते. आपण जर बोर घेतला, आपण जर विहीर खोदली, जर पाणीच लागलं नाही विहिरीला, माणूस असा नाराज होऊन बसतो. आणि जर त्या शेतकऱ्याच्या विहिरीला किंवा बोरला जर पाणी लागलं तर मग सगळ्या गावाला साखर वाटतो यथाशक्ती. तर शेतकऱ्याची जी श्रीमंती आहे ती त्याची शेती आहे, किंबहुना सुपीक शेती त्याची काय आहे, श्रीमंती आहे. आता आम्ही जर म्हटलं कहो आमच्या राम महाराजाची श्रीमंती काय आहे, सांगितलं 2 तळी बिल्डिंग आहे त्यांच्याकडं. गायनाचार्य राम महाराजांची श्रीमंती काय आहे, त्यांचं ऐश्वर काय आहे, 2 तळी बिल्डिंग आहे, 4 व्हीलर त्यांच्याकडं आहे, नौकर चाकर त्यांच्या दारात आहे. ही श्रीमंती आहे का? ज्यांच्या पाठीमागं गायनाचार्य पद लागलं, गायनाचार्याची ती श्रीमंती होऊ शकत नाही. गायनाचार्याची श्रीमंती की आलाप दिला की अंगावर शहारे उभं राहणं, ही गायनाचार्याची काय आहे, श्रीमंती आहे. मृदंग महामेरू युवराज महाराज यांची श्रीमंती काय आहे, ते खूप मोठ्या घरातले आहे, उच्च कुलीन आहेत, दिसायला खूप सुंदर गोमटे आहेत. ही त्यांची श्रीमंती होऊ शकत नाही. त्यांची श्रीमंती काय होऊ शकते, त्यांना मृदंगाचं कशा प्रकारचं ज्ञान आहे. मृदंगावर बसल्याबरोबर थाप टाकल्याबरोबर पहा, ज्याची त्याची योग्यता असते, पण ही योग्यता येण्यासाठी अशी सहजासहजी नाही येत. ती त्याला घाटावर बसून खूप घासावं लागतं, तेव्हा ती योग्यता प्राप्त होते. नाही तर मग थाप टाकली, कोणी बी थाप टाकली, बसवा म्हणा एखाद्याला, टाका थाप, काय असं होऊ शकतं का की त्यांच्यासारखी थाप पडू शकते का मृदंगावर? नाही पडू शकत. तर महाराजांची मृदंगाचार्यांची जी श्रीमंती आहे, मृदंगाचार्यांची जे ऐश्वर्य आहे ते म्हणजे त्यांचं वादन.
वादन कला हे त्यांचं काय आहे? ऐश्वर्य आहे. गायनाचार्याचं ऐश्वर्य, त्यांची गायन कला त्यांचं काय आहे? ऐश्वर्य आहे. नवे नवे एखादा सरपंच असेल, गावचा सरपंच, सरपंचाची श्रीमंती काय आहे? गावातील किती लोक त्याच्या मागे आहेत ही त्याची श्रीमंती आहे. गावातील लोकांना हाताळण्याची त्याची हातवटी कशी आहे ही त्याची काय आहे? श्रीमंती आहे. मतदान आपल्या पत्रात जास्तीत जास्त पाडून घेण्याची ज्याच्याकडे कला आहे ही त्याची श्रीमंती आहे. विठ्ठल आता सांगितलं महाराज, ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये अँड्रॉइड आहे त्यांची श्रीमंती काय आहे? 12-12 वाजेपर्यंत फेसबुक आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग करत राहणे ही श्रीमंती नाही होऊ शकत अँड्रॉइड हातामध्ये असणाऱ्यांची. अँड्रॉइडला एका महाराजांनी पिशाचीनी उपमा दिली. पिशाच म्हणे ते एका प्रकारचं. मोबाईल जो आहे काय आहे त्याचं नाव आहे कर्ण पिशाचिनी. केव्हा मी कानालाच लावतो आपण. हँग झाले महाराज मुलं आपले. लहान लहान मुलांना आता चष्मे लावावं लागू राहिले. ह्या कोरोना काळात तर पूर्ण धिंगाणा होऊन गेला मुलांचा, लहान लहान मुलांचा. तर त्यांची मग श्रीमंती काय आहे? त्यांची श्रीमंती त्याचं नाव कल्पवृक्ष बी आहे. मोबाईलला कल्पवृक्ष बी म्हणू शकतो आपण. मला असं वाटतं, माझं व्यक्तिगत मत. का बरं आपण त्याला कल्पवृक्ष म्हणू शकतो? अहो त्याच्यात तुम्ही काहीही टाका लगेच हजर होतं. कोणतंही बटन टाका की लगेच त्याची लाईनच लागते. काय पाहिजे तुम्हाला? काय कल्पवृक्ष नाही तर काय आहे तो? तुम्ही काहीही टाकलं तरी त्याच्यामध्ये ती वस्तू काय आहे आजकाल काय आहे उपलब्ध आहे. परंतु तुम्ही त्या कल्पवृक्षाचा कशा प्रकारे उपयोग करता, तुम्हाला उपयोग करण्याची कला ही त्याची काय आहे? ही त्याची काय आहे? श्रीमंती आहे. नारायण. तर प्रत्येक क्षेत्रातल्या राजनेत्याची श्रीमंती वेगळी आहे. खासदाराची, आमदाराची श्रीमंती वेगळी आहे. वकिलाची श्रीमंती काय आहे? वकिलानं केस हातात घेतली म्हणजे ती जिंकूनच देणं ही त्याची काय आहे? श्रीमंती आहे. पराभूत कधीच न होणं ही त्याची श्रीमंती आहे. एखादा खेळाडू असेल, क्रिकेटर असेल, एखादा कबड्डी प्लेअर असेल, एखादा खो खो प्लेअर असेल, त्याची श्रीमंती काय आहे? आपल्या टीमला कधीच पराभूत न होऊ देणं ही त्याची काय आहे? श्रीमंती आहे. टाळकरी असतील, टाळकऱ्यांची श्रीमंती काय आहे? टाळ बिलकुल चुकलाच नाही पाहिजे. काय ही त्याची काय आहे? ही त्याची श्रीमंती आहे. प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक वस्तूची श्रीमंती भिन्न भिन्न आहे, वेगवेगळी आहे. एक राजा असेल त्या राजाची श्रीमंती वेगळी आहे. एक प्रधान असेल त्या प्रधानाची श्रीमंती कशी आहे? वेगळी आहे. त्याच प्रकारे जो योगी आहे, योगी नाम पारमार्थिक, तर त्या पारमार्थिकाची संपत्ती सुद्धा, श्रीमंती सुद्धा काय आहे? वेगळी आहे. हां, खूप मोठी बिल्डिंग बांधली ही त्याची श्रीमंती होऊ शकत नाही. ही योग्याची संपदा होऊ शकत नाही. पहा, योगी कोण? जो त्यागी तो योगी, जो त्यागी तो योगी. रोगी कोण? जो भोगी तो रोगी. जो पंचविषयांचा, पंचतन्मात्राचा उपभोग घेतो, त्याचा अतिरेक करतो, त्याच्या जीवनात रोग आल्याशिवाय राहत नाही. आणि जो आपल्या जीवनामध्ये त्याग करतो त्याच्या जीवनामध्ये योग आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. तर ह्या ठिकाणी पारमार्थिक नाम योगी, योगी नाम मुक्त. तर त्यातही पहा, योग्यामध्ये सुद्धा दोन भेद आहेत. एक आहे सिद्ध योगी आणि एक आहे साधक योगी. ज्यांनी स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतली त्यांना सिद्ध योगी म्हटलं जातं. आणि जे आता आपल्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नरत आहेत त्याला साधक योगी म्हटलं जातं. तर त्याग ही काय आहे? त्यांची दोघांची संपदा त्यागच आहे, दोघांची संपदा शांतीच आहे. परंतु एक त्या ठिकाणावर जाऊन पोहोचला आणि एक त्या ठिकाणावर जाण्यासाठी प्रयत्नरत आहे. हा दोघांमध्ये काय आहे? भेद आहे. हा दोघांमध्ये फरक आहे. माझ्या मावळ्यांनो, नौजवानांनो, थोडं कीर्तन ऐका. 2 घंटे द्या आमच्याकरता. हा, पारावर बसलेली मंडळी, आमच्याकरता द्या म्हणलं आजच्या दिवस 2 घंटे. घंट्यानं पैसे देऊन टाकतो तुम्हाला. काय द्या द्या, आजच्या दिवस द्या. काही नाही, आपलं जीवन असंच चाललं हो.
काय माती झाली आपल्या जीवनाची गप्पा मारत मारत. बस काय आहे, तरुण आहात तुम्ही आणि तरुण वर्ग सर्व पारावर बसला, पूर्णच्या पूर्ण तरुण. आणि तरुणांनी असं येऊन बसावं, तुमची गरज आहे संप्रदायाला, तुमची गरज आहे आपल्या धर्माला. या पोराव खाली या, चला. नाही नाही खाली नाही, तिथं बसा, पण आपसात गप्पा मारू नका, अँड्रॉइड उघडून तिथं उभं बसू नका. काय आहे, मला असं वाटतं, मग क्षमा करणं, माझं असं काही नाही, मला क्षमा करा तुम्ही, तुम्हाला जर अतिशयोक्ती वाटत असेल तर. परंतु या तुम्ही वैभव हे तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. नटे हरी